शुक्रवार 26 जूनला मोहरम निमित्त मुंबईत सुरू असलेल्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटण्यात आल्या। यामुळे काही लोकांना त्रास झाला। या कॅप्सूल वाटणाऱ्या फैयाज प्रेमजीला सतर्क पोलिसांनी अटक देखील केली। त्याच्याकडे उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं झिंक फॉस्फाईड रसायन वापरून तयार केलेल्या तब्बल 14,900 गोळ्यांचा साठा जप्त केलाय। तसंच त्याच्याकडनं 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि 50 किलो झिंक फॉस्फाईड सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले। तब्बल 15,000 प्राणघातक कॅप्सूल्स फैयाज मोहरमच्या मिरवणुकीत वाटत असल्यानं यामागे हजारो जणांना संपवण्याचा त्याचा कट होता का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। तसंच यामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या अँगलने सुद्धा पोलिसांनी तपास केलाय। आता पोलिसांच्या चौकशीत या सगळ्याचा धक्कादायक खुलासा झालाय। मुस्लिम समाजाला धडा शिकवण्यासाठी आपण हा सगळा प्लॅन केल्याचं फैयाज प्रेमजीनं चौकशीत पोलिसांना सांगितलंय। तसंच मुस्लिम समाजाला अशा प्रकारे टार्गेट करण्याचं कारण काय, याची माहिती देखील फैयाजनं पोलिसांना दिली आहे। फैयाज प्रेमजीची कोणती माहिती समोर आली आहे, मोहरमच्या मिरवणुकीत त्यानं विषारू कॅप्सूल्स का वाटल्या, त्याची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 26 जूनला भायखळ्यामध्ये मोहरमच्या मिरवणुकीत 39 वर्षांचा फैयाज निसार हुसेन प्रेमजी हा पेन किलर म्हणून काही कॅप्सूल्स फुकट वाटत होता। या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील लोक प्रथेप्रमाणे स्वतःला मारून घेतात, त्यामुळे झालेल्या जखमा आणि वेदना कमी करण्यासाठी तो या पेन किलर वाटत होता। पण त्याच वेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना त्याच्यावरती संशय आला। कोणतीही परवानगी नसताना तो मिरवणुकीमध्ये या गोळ्या वाटत असल्यानं त्याच्याकडच्या या गोळ्या जप्त करण्यात आल्या। तसंच त्याचा मोबाईल फोन, आधार कार्ड आणि इतर कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली। शुक्रवारी रात्री हे सगळं घडलं। मग मध्यरात्री 4 वाजता सलमान सय्यद या व्यक्तीला अचानकपणे उलट्या आणि पोटदुखीचा त्रास व्हायला लागला। त्याने याबाबत भायखळा पोलीस स्टेशनमध्ये मेडिको लीगल केस दाखल केली। तसंच डोंगरीतील इमामवाडा परिसरातील शिया समाजातल्या नेत्यांना सुद्धा सलमानने याबाबत कळवलेलं। जुलूसमध्ये वाटण्यात आलेल्या कॅप्सूल्स खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास सुरू झाल्याचं त्याने या नेत्यांना सांगितलं। त्यानंतर या नेत्यांनी जुलूसमधल्या लोकांना या कॅप्सूल्स कोणीही न खाण्याचं आवाहन केलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळला, कारण त्या कॅप्सूल्स मध्ये उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं झिंक फॉस्फाईड हे अत्यंत विषारी रसायन होतं। या कॅप्सूल्स खाल्ल्यामुळे सलमान सय्यद प्रमाणेच इतरही काही जणांना त्रास झाला। त्यामुळे वेळीच या कॅप्सूल्स न खाण्याचं आवाहन करण्यात आल्यानं या मिरवणुकीतल्या हजारो लोकांचे प्राण वाचले। पण विषारी कॅप्सूलचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करत फैयाज प्रेमजीला अटक केली। धक्कादायक गोष्ट म्हणजे डोंगरीतल्या एका हॉटेलच्या रूम मध्ये फैयाज प्रेमजी राहत होता। या हॉटेलच्या रूम मध्ये पोलिसांना तब्बल 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि 50 किलो झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाचा साठा सापडला। या हॉटेल रूम मध्ये फैयाजने एक कॅप्सूल फॅक्टरीज बनवलेली होती। त्यामुळे फैयाजने पूर्ण प्लॅनिंग करत हजारो लोकांना मारण्याचा हा कट रचल्याचा पोलिसांचा संशय बळावला। हा सगळा दहशतवादी कटाचा भाग आहे का, असा देखील एक अँगल समोर यायला लागला। त्यामुळे महाराष्ट्र ATS ने सुद्धा या प्रकरणाचा तपास चालू केला। त्यात फैयाज प्रेमजी 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आल्याचं सुद्धा पोलिसांना समजलं। त्यामुळे सगळे डॉट्स जोडत पोलीस तपास करत होते। पोलिसांच्या तपासात फैयाज प्रेमजीने धक्कादायक असे खुलासे केलेले आहेत। सुडाच्या भावनेतनं फैयाजने मोहरमचं निमित्त साधत समाजातल्या मुस्लिम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हे सगळं केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। फैयाजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये अस्थिरता होती। 4 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं, पण त्याची पत्नी त्याला सोडून गेली। त्यामुळे फैयाज मोठ्या मानसिक तणावात होता। वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि गोळ्यांचं तो सेवन करायचा। तसंच त्याचा भाऊ, वहिनी आणि कुटुंबीय सुद्धा त्याच्याशी नीट वागत नसल्यानं त्याचा एकटेपणा वाढत गेला। पण ही सगळी परिस्थिती आपल्या समाजामुळे आपल्यावर ओढवल्याची भावना फैयाजच्या मनात निर्माण झाली। आपल्या बायकोने आपल्याला सोडून जाणं, आपल्या कुटुंबाकडनं आपल्याला मिळत असलेली वागणूक, या सगळ्याला आपला समाजच कारणीभूत आहे, असा राग त्याच्या मनात होता। त्यामुळे आपल्या समाजावरचा सूड उगवण्यासाठी तो एका संधीची वाट बघत होता। मोहरमच्या निमित्ताने मुंबईतल्या भायखळा, डोंगरी, आगरीपाडा, नागपाडा आणि मोहम्मद अली रोड इथं मोठ्या प्रमाणात जुलूस निघतात। त्यामुळे त्याच वेळी जास्तीत जास्त लोकांना टार्गेट करण्याचं फैयाजने ठरवलं, अशी माहिती पोलिसांच्या तपासातनं समोर आली आहे। पण फैयाजला उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं झिंक फॉस्फाईड हे वापरून हा कट करण्याचा प्लॅन कसा सुचला, याबद्दल सुद्धा पोलिसांच्या तपासात उलगडा झालाय। आरोपी फैयाज प्रेमजी हा पुण्याच्या विमाननगरचा रहिवासी आहे। इथं त्याच्या घराजवळ नेहमीच उंदरांचा सुसुवाट असायचा। त्यामुळे उंदरांचा नायनाट करण्यासाठी फैयाज हा नेहमी झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाचा वापर करायचा।
यातनच मग उंदीर मारण्याचं औषध माणसांना मारण्यासाठी वापरण्याची विकृत कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्याने झिंक फॉस्फाईडचा मानवी शरीरावर कसा परिणाम आणि किती परिणाम होतो याची माहिती ऑनलाईन मिळवली. झिंक फॉस्फाईडच्या औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत, त्यासाठी लागणारं साहित्य याची माहिती सुद्धा त्याने इंटरनेटवरनं गोळा केली. फैयाजच्या मोबाईल मधनं त्याने इंटरनेटवर हे सगळं सर्च केल्याचं आणि लोकांना मारण्यासंदर्भात चॅटिंग केल्याचं देखील पोलिसांना आढळून आले. 50 किलो झिंक फॉस्फाईड आणि 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि इतर साहित्य जमवण्यासाठी फैयाजने 60 ते 70,000 रुपयांची व्यवस्था केली. औषध कॅप्सूलमध्ये भरण्यासाठी वापरले जाणारे ट्रे सुद्धा पोलिसांनी त्याच्याकडनं जप्त केले. या ट्रे मधनं एकाच वेळी 100 कॅप्सूल्स मध्ये औषध भरता येत होतं. फैयाज 15 दिवस आधी मुंबईतल्या डोंगरी भागातल्या हॉटेल सन डॉर्मेटरी मध्ये राहायला लागला. इथं त्याने लागणारं सगळं साहित्य जमा केलं. झिंक फॉस्फाईड मिसळून 14,900 कॅप्सूल्स तयार केल्या. आणखी विषारी कॅप्सूल्स बनवण्याचा त्याचा प्लॅन होता. पण लागणारं साहित्य कमी पडत असल्यानं आणि वेळ कमी असल्यानं त्याने जितक्या कॅप्सूलचा साठा बनवला तितका भायखळ्यातल्या मोहरमच्या मिरवणुकीत वाटायला सुरुवात केली. या कॅप्सूलचं वाटप करण्यासाठी त्यांनी आणखी एका महिलेचीही मदत घेतल्याची माहिती मिळत असून पोलीस तिचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. जर फैयाजने इतक्या मोठ्या प्रमाणात बनवलेल्या या विषारी कॅप्सूल्स जुलूस मधल्या जास्तीत जास्त लोकांनी खाल्ल्या असत्या तर 15 ते 20,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. पण पोलिसांनी वेळीच त्याच्याकडचा साठा जप्त केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. फैयाजच्या कुटुंबाबाबत सुद्धा पोलिसांच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये दहशतवादाच्या अँगलने महाराष्ट्र एटीएस कडनं तपास करण्यात आलाय. त्यासाठी एटीएसचं पथक त्याच्या पुण्यातल्या घरी दाखल झालं. त्यावेळी त्याचे आई वडील आणि भावाची 5 ते 6 तास कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून फैयाज सोबत त्यांचा कुठलाही संबंध नाहीये. गेल्या 2 वर्षांपासून तो पुण्यातलं आपलं घर सोडत मुंबईला राहायला आला होता. त्यामुळे या काळात तो कोणाच्या संपर्कात आला, त्याचे नक्कीच कोणाशी संबंध होते याचा पोलीस आता शोध घेतात. एटीएसनं फैयाजच्या कुटुंबियांकडनं त्याच्या हालचाली, संपर्क, राहण्याची पद्धत तसंच अलीकडच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली आहे. त्याच्या घरातनं कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची माहिती एटीएसनं दिली आहे. आता तपासात जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार फैयाज प्रेमजी हा बीबीए ग्रॅज्युएट असून तो काही वर्ष पुण्यात त्याच्या वडिलांच्या पेंट कंपनीत त्यांच्यासोबत काम देखील करत होता. त्याची मोठी बहीण इराणमध्ये डॉक्टर असून त्याची आई देखील बहिणीसोबत इराणमध्येच राहते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फैयाज नोकरी मिळवण्यासाठी इराणला आपल्या बहिणीकडे देखील गेला होता. पण तिथं 4 वर्ष राहून सुद्धा मनासारखी नोकरी न मिळाल्यानं तो 2025 ला पुन्हा भारतात आला, अशी देखील माहिती सध्या समोर येते. सध्या तरी या प्रकरणात दहशतवादी कटाचा कोणताही पुरावा पोलीस किंवा एटीएसच्या हाती लागलेला नाहीये. पण फैयाजचे संपर्क, यामध्ये त्याचे इतर साथीदार होते का, अशा सगळ्या बाजूंनी सध्या पोलीस तपास करतात. पण आपल्या परिस्थितीसाठी इतरांना जबाबदार धरून त्यांना क्रूरपणे संपवण्याचा फैयाजचा हा विषारी कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलंय. आता त्याने सांगितलेलं हे कारण खरं आहे की यामध्ये आणखी कुठला धक्कादायक अँगल आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.